प्रेम हे बावरे भाग 18। तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। कुणाल जयपूरला निघून गेला, पण जयपूरमध्ये त्याचं मन आता पहिल्यासारखं अजिबात रमत नव्हते। कसेबसे त्याने तिथे अजून 4 महिने काढले आणि जयपूरला रामराम करून तो पुन्हा आपल्या शहरात आला। एव्हाना त्याला कळून चुकलं होतं की कुठेही गेलं तरी पिहू आणि तिच्या आठवणी काही त्याची पाठ सोडणार नाहीत। जयपूरमधील त्याचं काम पाहून त्याच्या कंपनीने त्याला रिकमेंडेशन देऊन त्याच्याच शहरात त्याला एका कंपनीमध्ये जॉब दिला होता। तो तिथे जॉईन झाला होता। रोज ऑफिस, फ्रेंड्स, घरी गेलं की पुन्हा पिहूचं घर पाहणं, तिथे तिला बंद डोळ्यांनी अनुभवणं, सुट्टीच्या दिवशी फ्रेंड्ससोबत बाईक राईड करणं, सर्वांना मदत करायला नेहमी तयार राहणं, अशीच चालू होती कुणालची लाईफ। उमादितीच्या लग्नानंतर घरी खूप बदल झाला होता। पिहूच्या बाबांनी त्यांच्या भावाशी म्हणजेच पिहूचे काकांसोबत सर्व संबंध तोडून टाकले होते। कोणाकडे जाणं नाही की येणं नाही। पिहूचं जगणं जणू पिंजऱ्यात ठेवलेल्या पक्ष्यासारखं झालं होतं। ऑफिसला जायचं ते डायरेक्ट घरी यायचं, ना कोणासोबत जास्त बोलणं ना कुठे बाहेर जाणं। म्हणायला तेवढं ती ऑफिससाठीच काय ते घराबाहेर असायची, त्यातही तिला थोडाही वेळ झाला तरी बाबा तिला फोन करून करून पिडून काढत, इतका वेळ का, उशीर का। पण पिहूलाही या पिंजऱ्यात राहायची एवढी सवय जडली होती की तिला स्वतःलाही तो सोडून कुठेच जाऊ वाटत नसे। फक्त यंत्रांसारखं ऑफिसमध्ये काम करायचं, घरी येऊन आईला थोडी मदत करायची, थोडा वेळ मोबाईलवर घालवायचा, गाणी ऐकायची, हेच दररोजचं रुटीन। पण देवाच्या मनात असेल ना तर तो 2 विरुद्ध टोकांच्यांनाही एका ठिकाणी आणून जोडतो। पिहू ऑफिस सुटून घरी जायच्या तयारीत होती। बसची वाट पाहत होती की तिथे असणारी एक मुलगी सारखी तिच्याकडे एकटक पाहत होती। पिहूलाही वाटत होतं हिला आपण कुठेतरी पाहिलं आहे। तीही विचारत होती की ती मुलगी तिच्याजवळ आली। ती मुलगी म्हणाली, तू पिहू जाधव ना? पिहू म्हणाली, हो, पण तू? ती मुलगी म्हणाली, मला नाही ओळखलं, मी नेहा, आपण एकाच हायस्कूलमध्ये होतो। पिहूलाही मग नेहा आठवली। ती जेव्हा चाळीत राहायची तेव्हा त्या दोघी एकाच हायस्कूलमध्ये शिकत होत्या। पिहू म्हणाली, हो आठवलं, अरे वा, खूप वर्ष झाली ग, त्यामुळे लवकर लक्षात आलं नाही, सॉरी। नेहा म्हणाली, तू तर अजूनही तशीच आहेस, म्हणून तर तुला मी लगेच ओळखलं। पण तू अचानक कशी गायब झालीस ग? पिहू म्हणाली, अचानक नाही ग, बाबांची बदली झाली आणि सुट्टीत बदली झाल्यामुळे कोणालाही सांगता आलं नाही, मलाही माहीत नव्हतं ना। नेहा म्हणाली, एकदा तर कॉन्टॅक्ट करायचं ना यार। पिहू म्हणाली, कसा करायचा? तेव्हा काय आतासारखा मोबाईलचा जमाना होता का? माझ्याकडे फोन तरी होता का? नेहा म्हणाली, हो ग, आताच या फोनची एवढी क्रेज आली आहे। आपण लहान होतो तेव्हा तर तो छोटा डब्बा फोन सुद्धा किती विशेष वाटायचा। बरं, कशी आहेस, काय करतेस सध्या? पिहू म्हणाली, मी छान आहे, सध्या जॉब करते एका कंपनीमध्ये। तू कशी आहेस आणि इथे कशी? नेहा म्हणाली, मीही ठीक आहे, मी माझ्या मामाच्या गावी गेली होती, आता परत घरी निघाले आहे। बसची वाट पाहताना सहज तुझ्यावर नजर गेली आणि वाटलं तू पिहूच असणार। पिहू म्हणाली, छान वाटलं ग खूप वर्षांनी तुला भेटून। बाकी कोणी आहे का कॉन्टॅक्टमध्ये? कसे आहेत सर्वजण? नेहा म्हणाली, आहेत, सर्वजण आहेत। पूर्वाचं लग्न झालं, मधू तर लग्न करून जे गेली त्यानंतर काही तिचा पत्ताच नाही। आपल्या क्लासमेटचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, मी करेन तुला ॲड, नंबर तर दे। पिहू म्हणाली, हो नक्की, आवडेल मला जुन्या फ्रेंडसोबत बोलायला। पण जर मधूचा काही पत्ता लागला तर नक्की मला सांग हां। पिहू आपला नंबर नेहाला देते। नेहा एक मिस कॉल देते तिच्या नंबरवर। पिहू नेहाचा नंबर सेव्ह करून घेते। बराच वेळ त्यांच्या गप्पा चालू असतात। पिहूलाही आज खूप वर्षांनी असं गप्पा मारताना छान वाटत होतं। चाळीचा विषय निघाला तसा पिहूला कुणालची खूप आठवण आली। पिहू म्हणाली, नेहा, कुणाल आहे का कॉन्टॅक्टमध्ये? नेहा म्हणाली, हो आहे ना,
सर्वजण आहेत ग, फक्त तूच नव्हतीस. आणि तो आला होता. पूर्वाचं लग्न होतं तेव्हा भेटला होता. पिहू म्हणाली, त्याचा नंबर तर दे. नेहा तिला कुणालचा नंबर देते. यांच्या गप्पा काही संपायचे नाव घेत नसतात आणि बस लागून फक्त हालायची बाकी होती. मग दोघीही एकमेकींना मिठी मारून निरोप घेतात. पिहूही पळत जाऊन बसमध्ये चढते. आज तीही कधी नव्हे ते खुश असते. घरी आल्यावर आज ती चाळीतले दिवस आठवू लागली होती आणि तिला जास्त आठवत होता तो कुणाल. पहिल्यासारखाच वेडा असेल का तो, की बदलला असेल? मी होते तेव्हा किती वेड्यासारखं करायचा. ती आज त्याला आठवून हलकीशी हसली होती. मोबाईल घेऊन तिने कुणालला मॅसेज करायचं ठरवलं. पण काय माहीत नको, परत कोणात गुंतायला नको म्हणून तिने कुणालला मॅसेज करायचा विचार डोक्यातून काढून टाकला. पिहू तर कुणालसोबत बोलायचा विचार टाळते, पण नशिबाने त्यांना भेटवायचं ठरवलं होतं. मग ते कसं टळू शकेल? नशिबापुढे कोणाचं काही चालतं का? मग पिहूचं तरी कसं चालेल? आकाशला कळलं की नेहाला पिहू भेटली होती. तिने एक फ्रेंड सर्कल ग्रुपवर सांगितलं होतं. पण कुणाल त्या ग्रुपमधून थोड्या दिवसापूर्वीच लेफ्ट झाला होता. त्यामुळे ते त्याला कळलंच नाही. पण आकाश असतो त्या ग्रुपमध्ये. पाहिलं तर त्याला खरं वाटत नाही. पण नंतर तो नेहाला फोन लावून विचारतो तेव्हा त्याला पटतं. आता कुणालची गाडी रुळावर येईल असा विचार करून खूप खुश होतो तो. रात्र झाली आहे, आता उद्याच सकाळी सकाळी सांगू त्याला म्हणून तोही झोपी जातो. कुणाल अजून झोपेतच असतो. आज त्याच्या स्वप्नात पिहू आली होती. तो तिच्यासोबत बोलणारही होता की अचानक त्याच्या फोनची रिंग ऐकून त्याला जाग येते. इतका राग येतो त्याला की वाटतं फोन फोडून टाकावा. पण नंतर तो फोन उचलतो. आकाशचा फोन असतो तो. कुणाल म्हणाला, आक्या, तुला काही अक्कल दिली आहे की नाही? किती लवकर फोन करतोस यार. किती छान स्वप्न पडलं होतं आणि तिथेही तू मधी कडमडलास. आकाश म्हणाला, तुझ्याच कामासाठी फोन केला आणि तू मलाच ओरडतो. वा, भलाईचा जमाना राहिला नाही. कुणाल म्हणाला, माझं काम एवढ्या सकाळी? आकाश म्हणाला, आणि तू नुसता स्वप्न पाहणार आहेस की ती खरीही करणार आहेस? कुणाल म्हणाला, आधी सांग माझं कोणतं काम? आकाश म्हणाला, आधी पार्टी हवी तुझ्याकडून. कुणाल म्हणाला, अक्षा, मला तुझं काही कळत नाही. जेव्हा पाहावं तेव्हा कोड्यात बोलतोस. सरळ सांग, नाहीतर मी झोपतो थोडा वेळ आणि आवरून ऑफिस गाठावं लागेल. आकाश म्हणाला, अरे नेहाला पिहू भेटली होती आणि पिहूचा नंबरही मिळाला आहे. कुणाल म्हणाला, आख्या, आता तू माझा मार खाऊ नकोस. एकतर आता एप्रिल फुल पण नाही आज आणि तुला माहीत आहे पिहू माझा वीक पॉईंट आहे. उगाच सकाळी सकाळी माझी झोपमोड केलीस आणि त्यात असली चेष्टा करतोस. आकाश म्हणाला, अरे खरं बोलतोय मी. कुणाल म्हणाला, होय तू खरंच बोलतोस. पूर्वाचं लग्न होतं तेव्हा पाहिलं मी तुझं खरं. कुणालचा आवाज एकदम उदास होतो. आकाशला ते जाणवतं. आकाश म्हणाला, अरे सॉरी रे, तेव्हा मला समजलं होतं ते मी सांगितलं होतं तुला. पण आज मी खरं बोलत आहे रे. तू आपल्या फ्रेंड्स ग्रुपमधून बाहेर पडला आहेस. नाहीतर तुला रात्रीच खरं कळलं असतं. आणि मी नेहाला खात्री करूनच पिहूचा नंबर घेऊन मगच तुला फोन केला आहे. आता मात्र कुणालची झोप कुठल्या कुठे पडून जाते आणि तो ताडकन उठून बसतो. एक वेळ त्याला खरं वाटून खूप आनंद होत असतो आणि दुसऱ्या बाजूला अजूनही त्याला आकाशचं बोलणं खरं वाटत नसतं. कुणाल म्हणाला, पाठव बघू नंबर. आणि जर ही चेष्टा असेल ना, तर एक खून तर माझ्या हातून नक्की होणार, तोही तुझ्या आख्या. आकाश म्हणाला, ती वेळ येणार नाही कारण मी खरं बोलत आहे. आणि जर खरं असेल तर मात्र तुला मला पार्टी द्यायला हवी. कुणाल म्हणाला, ते बघू पुन्हा, आधी नंबर पाठव. आकाश त्याला नंबर पाठवतो. कुणाल 1 मिनिट ही न घालवता तो नंबर सेव्ह करतो. व्हॉट्सॲपला तो नंबर चेक करतो तर त्या नंबरवर एक डॉलचा DP असतो. त्या डॉलनी केसात बरीच फुलं माळलेली होती. डॉल तर पिहूला आवडत होती. तो त्या अकाउंटला खाली नाव पाहतो, पिहू जाधव. कुणाल म्हणाला, बापरे, खरं की काय हा पिहूचाच नंबर आहे? खरं नाही खोटं असेल.
अरे नाव आहे तर खरंच असेल, पण चेष्टा असेल तर? कुणाल एकटाच स्वतःसोबत बडबडत असतो. शेवटी तो एक मॅसेज करतो, हॅलो. पण पलीकडून बराच वेळ काहीच रिप्लाय येत नाही. कितीतरी वेळ तो फोनमध्ये त्या मॅसेजचा रिप्लाय येईल म्हणून वाट पाहतो, पण काहीच रिप्लाय येत नाही. तो फोन ठेवून तसाच आवरायला जातो. पिहू आवरून आपला मोबाईल पाहत होती. सकाळी सकाळी की तिला एका अनोळखी नंबरवरून एक मेसेज आलेला दिसतो. ती डीपी झूम करून पाहते तर अरे कुणाल, हा तर कुणाल आहे. म्हणजे नेहानं सांगितलं वाटतं आपण भेटल्याचं. तिला खूप आनंद होतो कुणालचा मेसेज पाहून. तीही हाय कुणाल म्हणून रिप्लाय देते. कुणाल तिकडून आवरून येतो तसा पुन्हा मोबाईल चेक करतो. त्याला रिप्लाय आलेला पाहून खूप खुश होऊन तो पुन्हा मेसेज टाईप करतो. कुणाल म्हणाला, हॅलो. पिहू म्हणाली, हॅलो कुणाल. कुणाल म्हणाला, पिहू ओळखलंस? पिहू म्हणाली, हो खूप वर्ष झाली ना, पण डीपी पाहून ओळखलं. कुणाल म्हणाला, हो 7 वर्ष 4 महिने 6 दिवस. पिहू म्हणाली, बापरे, तू तर दिवस वर्ष महिनेही लक्षात ठेवला आहेस की. कुणालला तिला सांगावंसं वाटलं की तेच तर करत होतो. तू गेल्यापासून पण त्याने स्वतःवर ताबा ठेवला. कुणाल म्हणाला, माझ्या तर आठवणीत आहेत ग, पण तू विसरलीस. एकदाही बोलावंसं वाटलं नाही का तुला माझ्यासोबत? पिहू म्हणाली, अरे विसरले असते, पण तर तुझा फोटो पाहून लगेच ओळखलं असतं का? आणि बोलावंसं वाटलं होतं, पण माझ्याकडे तेव्हा मोबाईलही नव्हता ना. कुणाल म्हणाला, नशीब माझं, निदान ओळख तरी दाखवलीस. पिहू म्हणाली, असं का बोलतोस? का ओळख दाखवणार नाही? बेस्ट फ्रेंड होतास माझा. कुणाल म्हणाला, होय म्हणून तर न बोलता गेलीस ना. पिहू म्हणाली, अरे मलाच माहीत नव्हतं, पण तूही तर तेव्हा नव्हतंस ना तिथे. कुणाल म्हणाला, कशी आहेस, काय करतेस? पिहू म्हणाली, मी ठीक आहे, जाप करते. आणि तू? कुणाल म्हणाला, आतापर्यंत तर ठीक होतं, पण आता जरा जास्तच ठीक आहे. मीही जाप करतो. पिहू म्हणाली, म्हणजे? कुणाल म्हणाला, काही नाही ग, तू राहतेस कुठे सध्या? पिहू म्हणाली, नाशिकला. कुणाल म्हणाला, मी कितीतरी वेळा नाशिकला येऊन गेलो, तू भेटली नाहीस कधी. पिहू म्हणाली, प्रॉपर नाशिकला नाही रे, नाशिकपासून थोडं दूर आहे. आणि तू कशाला आला होतास? कुणाल आता कसं सांगणार, तुलाच तर शोधत होतं असं मनात विचार करतो. कुणाल म्हणाला, असंच एक दूरचे पाहुणे आहेत तिथे, म्हणून आलो होतो त्यांच्याकडे. पिहू म्हणाली, मला तर वाटलंच नव्हतं परत आपलं बोलणं होईल. कुणाल म्हणाला, पण मला माहीत होतं आपण एकदा नक्की भेटू, विश्वास होता मला. पिहू म्हणाली, अरे बापरे, ये कधी माझी आठवण येते का रे? चेतन कसा आहे, मोठा झाला असेल ना आता? कुणाल म्हणाला, तू विसरली असशील, पण आम्ही नाही तुला विसरलो. अजूनही कट्ट्यावर एकत्र जमलो की तुझा विषय निघतो. चेतन आता मोठा झाला आहे, कॉलेजला आहे. कुणाल एक पिहू नावाचा व्हिडिओ पिहूला सेंड करतो. पिहू पाहते, त्यात पिहू नाव मोठ्या अक्षरात असतं आणि साईडनी स्टार्स चमकत असतं आणि त्यासोबत एक गाणं असतं, तुझे भूल जाना जाना मुमकिन नहीं, तू याद ना आए ऐसा कोई दिन नहीं. पिहू म्हणाली, छान आहे व्हिडिओ. कुणाल म्हणाला, सांगितलं ना, मी काहीच विसरलो नाही, तूच विसरलीस आहेस. पिहू म्हणाली, आहे रे माझ्याही लक्षात. बरं आपण नंतर बोलू, ऑफिसला उशीर होत आहे. कुणाललाही उशीर झाला होता, पण त्याला अजूनही पिहूसोबत बोलायचं होतं. तिला पाहायचं होतं, पण फोटो कसा मागणार, काय वाटेल तिला. चला नंतर बोलू, बोलली आहे तेव्हाच मागू. आता आपणही आवरू. कुणाल म्हणाला, ओके ठीक आहे. कुणाल खरं तर पिहूसोबत इतकं बोलला होता, पण अजूनही आपण स्वप्नातच आहो असं त्याला वाटत होतं. इतक्या वर्ष वाट पाहिली होती, ती वेळ अशी अचानक येईल असं त्याला वाटलं नव्हतं. त्यामुळे त्याला विश्वास बसत नव्हता. पिहूही आज खूप दिवसांनी कुणालसोबत बोलून खूपच खुश होती. आज दिवसभर ती चाळीतले दिवस आठवत होती आणि कुणाल तो तर अजून धुंदीतच होता. आपण पिहूसोबत इतक्या वर्षांनी बोललो हे खरंच वाटत नव्हते त्याला.
इतका आनंद त्याला झाला होता की आता नाशिकला जाऊन पिहूला भेटावं असं त्याला खूप वाटू लागलं होतं. तर मित्रांनी मैत्रिणींनो, ही प्रेम कहाणी तुम्हाला कशी वाटत आहे कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा.